प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलिएल नावाचा एक परुषी शास्त्राध्यापक होता. त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले. मग तो त्यांस म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो, तुम्ही या माणसांचे काय करणार याविषयी जपून असा. कारण काही दिवसांपूर्वी जुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला. त्याला सुमारे 400 माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले. त्याच्या मागून गालिलकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला आणि त्याने पुष्कळ लोकांस फितवून आपल्या नादी लावले. त्याचाही नाश झाला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची पांगापांग झाली. म्हणून मी तुम्हास आता सांगतो, या माणसांपासून दूर राहा आणि त्यांना जाऊ द्या. कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यायचे नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल. तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितांस बोलावून त्यांस मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांस सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले आणि दररोज मंदिरात आणि घरोघर शिकवण्याचे आणि येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू गालिलाच्या म्हणजे तिबेरिया समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला. कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून आणि आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या. हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. फिलिपाने त्याला उत्तर दिले, ह्यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत. त्याच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रेया हा त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे. त्याच्या जवळ जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार. येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तेथे जे सुमारे 5000 पुरुष होते
ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांस वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यातून सुद्धा त्यांस पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांस सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांस पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय. मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.